हाय, हॅलो. श्री स्वामी समर्थ. सर्वांचं स्वागत आहे तुमच्या मनोरंजनाच्या हक्काच्या कट्ट्यावरती. सगळ्यात प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते आनंदात असाल, जिथे असाल तिथे सुरक्षित असाल आणि माझा व्हिडिओ बघत असाल. तर येणाऱ्या 25 तारखेला आषाढी एकादशी येत आहे. वार आहे शनिवार. तर त्या दिवशी काय करायचं आहे, ह्याचं मी छोटीशी माहिती, छोटासा उपाय घेऊन आलेले आहे. तर या दिवशी अ, श आ चतुर्मास प्रारंभ होतो. चतुर्मास म्हणजे नेमकं काय? तर हे सर्वांना माहितीच असेल, तरी पण एक आठवण करून देते, की चतुर्मास प्रारंभ म्हणजे महाविष्णू क्षीरसागरातून शेषावर 4 महिने निद्रास्थीन होतात. या दिवसाला देव देवशयनी एकादशी असंही म्हटलं जातं. पण ह्यावेळेस तुम्ही काय करू शकता सेवा, जी महाविष्णूंना आवडेल. तर एकादशी दिवशी खूप सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्या दिवशी परमपूज्य गुरुमाऊलीने जे आपल्याला सेवा दिलेली आहे, संक्षिप्त संक्षिप्त श्रीमद भागवत. तुम्हाला हे पुस्तक दिसत असेल, अक्षर कदाचित कॅमेऱ्यावर उलटं दिसत असेल, तर हे पुस्तक आहे. ते हे गुरुमाऊलीने आपल्याला एकादशी दिवशी वाचायला सांगितलेलं आहे. पूर्ण हे एक पोथीचं पूर्ण वाचन करायचं आहे त्या दिवशी. हे वाचन करताना तुम्हाला फार वेळ, असं तुम्ही नवीन चालू कराल तर तुम्हाला थोडा वेळच लागेल. पण एकदा वाचायला घेतलत की तुम्हाला एक खूप, म्हणजे 1 तासाभरात हे वाचून पूर्ण होतं. ह्याच्यामध्ये आहेत पूर्ण 14 अध्याय. पूर्ण 14 अध्याय ह्याच्यामध्ये आहेत. अ, त्याच ही झाली महत्त्वाची एकादशीची उपासना. त्याचबरोबर तुम्ही काय करू शकता, तर एक विष्णू सहस्त्रनाम हेही वाचू शकता. आणि त्याबरोबर रामरक्षा ही वाचायची आहे त्याच्याबरोबर, आणि गीतेचा 18वा अध्याय, गीतेचा 15वा अध्याय आणि गीतेची 18 नावे ही त्या दिवशी त्याबरोबर वाचायची आहेत. तर हे असे छोटे उपाय असले तरी त्यांचा प्रभाव मात्र खूप मोठा आहे. जर तुम्ही हे संक्षिप्त मंद भागवत पारायण हे जर तुम्ही आषाढी एकादशी करताय, तर तुमचे पितृदोष कमी होतात त्याच्यामुळे, आणि बरेचसे अजून तुमचे जे काही प्रश्न असतील त्यांच्यावर ह्याचं सोल्युशन होऊन जातं. फक्त तुम्हाला सुरुवातीला जरासं अवघड वाटेल, पण हे तुम्ही वाचा. भले बाकी कोणत्या सेवा जास्त नाही केल्यात तरी चालेल. हो, पण ह्या सेवा करत असताना आपण हे जे छोटे-मोठे उपाय करतो, त्याचबरोबर तुम्हाला 3 अध्याय 11 माळी हा कंपल्सरी करणं आहे. जेव्हा तुम्ही हे पूर्ण करता आणि नंतर ह्या पूर्ण सेवा घेता, तेव्हा ह्या सेवा काम करतात. त्यासाठी ते कंपल्सरी करा. आणि हे असं पुस्तक जर कोणाला हवं असेल, तर तुम्ही माझ्या WhatsAppला मेसेज करू शकता. मी प्रयत्न करेन हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. ह्याची फार किंमत जास्त नाहीये. तुम्हाला मिळून जाईल. आणि त्याचबरोबर सेवा करत असताना आपल्याला जरी आता आपण वाचताना आळस आला, कंटाळा आला, तर काय थांबायचं का? वेळ निघून गेली आहे म्हणून आपण सेवा नाही करायची का? तर नाही. सेवा ही करायचीच आहे आपल्याला. समजा आता आपलं मन आत्ता नसेल सेवा करायचं, पण थोड्या वेळाने करा. तुम्हाला जेव्हा मनाला वाटेल तुम्ही तेव्हा करा. फक्त एकच अट आहे की मांसाहार करायचा नाही. मांसाहार न करता तुम्ही सेवा करायची आहे. मग तो वेळ कोणतीही असो. त्याला काही फरक पडत नाही. ठीक आहे? चला, मग आशा करते तुम्ही हा छोटासा उपाय नक्की कराल आणि मला तुमचा अनुभव नक्की सांगाल. ही सेवा पूर्ण 3 महिने तुम्ही करा. प्रत्येक महिन्याला एकादशी येते. त्या एकादशीला श्री संक्षिप्त भागवत पारायण हे प्रत्येकाने करायचा प्रयत्न करा. आणि 3 अध्याय 11 माळी करायला विसरू नका. त्याचबरोबर स्तवन हे सगळ्यात प्रथम घ्यायचंय आणि नंतर मग बाकीच्या सेवा करायच्या आहेत. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अ, आशा करते तुम्हाला मी जी सेवा सांगितली आहे ती आवडली असेल. तर अजून पुढचा प्रयत्न करेन की चांगला व्हिडिओ घेऊन येईन. तुम्ही कमेंट करा की तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, जिथे असाल तिथे सुरक्षित राहा. श्री स्वामी समर्थ.